एका गावामध्ये सप्ताह ठेवला आणि गेलो वर्गणी करण्यासाठी. बंद गाव आणि पहिले त्या सप्त्यापाशी एका जणाचं घर होतं. ते म्हातारं, त्याच्याकडे 40 एकर जमीन होती. महाराज किती? 40 एकर जमीन होती त्याच्याकडे. आणि गेलो त्याच्याकडे, बाबाजी रामराम बाबाजी. तर म्हणे या 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 राम 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 राम. गेलो आम्ही. कोण होय? डहाणे महाराज आणि माझे सोबती. बरं बरं बरं. कशासाठी आले? काही नाही म्हटलं, सप्ताह आहे आपल्या गावामध्ये, तर दरवर्षीच असते ना म्हणे. मग म्हटलं याही वर्षी आयोजन केलेलं आहे. बरं बरं बरं, चांगलं झालं बाबा, तुम्ही आहे म्हणून सप्ताह करता. असं झालं तसं झालं. मग म्हणतो तुम्हाला यावर्षी तूर जास्त पिकली. ते म्हणे हो, तुरगीर जास्तच पिकली म्हणे थोडीशी. मी म्हटलं काही नाही, सप्त्याला फक्त 4 कुळ तुरी पाहिजे होत्या. का 4 कुळ तुरी? तर म्हणे घेऊन जा ना, घेऊन जा ना म्हणे. बर, तर सप्ताह कधी आहे? मी म्हटलं सप्त्याला 1 महिना टाइम आहे. 1 महिन्याच्या अगोदर वर्गणी करायला लागते. 1 महिना आहे ना, काही आता नाही ना. मग मी जा म्हणे, ज्यावेळेस सप्ताह आहे त्यावेळेस. आलो भाऊ उठून तिथून, उठलो. आणि मग 15 दिवस म्हणा असं राहिला सप्ताह, कारण दळून डाळ करायला लागल ना. गेलो त्यांच्याकडे, म्हटलं राम राम बाबाजी. म्हणे राम 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 राम. बर, कोण आहे म्हणे? मी म्हटलं डहाणे महाराज. हा, कशासाठी आले म्हणे तुम्ही? आम्ही म्हटलं ते नाही का, तुम्ही तुरी सांगितल्या होत्या, तुरी नाही का? आम्ही तुम्हाला 4 कुळ तुरी मागितल्या सप्त्यासाठी. तर म्हणे हो, तुरी? मी कधी म्हटलं म्हणे तुरी? मी तुरीगिरी नाही म्हटलं म्हणे. अरे तुम्हीच म्हटले ना तुरी. अरे हा, तुरी नाही म्हटलं म्हणे, तुरी नाही म्हटलं, 4 किलो दोरी म्हटलं म्हणे. काय म्हटलं म्हणे? 4 किलो दोरी. मी म्हटलं किती बदमाश आहे हा हे म्हातारं. म्हटलं आता जेवढं बदमाश आहे, जवानपणात म्हटलं किती गुड्या मारत असं नाही. मी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं, बा तू माझं रोडे महाराज काय म्हणतात मग, महाराज आपल्याला पेंडाल बांधायला लागते ना, दोरी पाहिजे, घ्या दोरीच घ्या ना म्हणे. मग म्हटलं बाबाजी द्या, दोरीच द्या. म्हटलं आता काय करता? ठीक आहे म्हणे. सप्ताह किती दिवस आहे? मी म्हटलं 15 दिवस. मग आतापासून निघून काय करता म्हणे. मी म्हटलं हेही बरोबर आहे बाबा, ठीक आहे म्हटलं. मग ज्यावेळेस सप्ताह नाही त्यावेळेस घेऊन जाता म्हणे. सप्ताह भाऊ 4 दिवसावर आला हो. गेलो, बाबाजी आहेत का घरी? हा हा हा, या 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 या, बसा बसा. पण चहाली नाही विचारे ना, पाण्याला नाही विचारे. हा बरं ठीक आहे. कशासाठी आले म्हणे? ते नाही का तुम्ही दोरी देऊ केली बा 4 किलो. काय म्हणे दोरी? अरे हट, दोरी गेली नाही म्हटलं म्हणे मी. दोरी तुम्हीच होई ना या 8 दिवसाच्या अगोदर? नाही, दोरी म्हटलीच नाही. मग येरीस म्हटलं म्हणे. येरीस म्हणजे सहज, सहज म्हटलं म्हणे काही. मी म्हटलं महाराज का हो, किती बदमाश आहे हो. आम्ही एवढाले तोडलं केले, वाहून निघून गेलो, पण आम्ही एका घाटचं पाणी नाही पिऊ. किती आम्ही हिंगणघाट, कवळघाट, जांभूळ घाट नाही का, नाही का, ह्या अशा घाटाचं पाणी पिऊ पिऊ आम्ही दर्यापुरात आलो. म्हटलं महाराज फक्त तुम्ही चला, 2 दिवस राहिला होता सप्ताह. बुड्याले पहा म्हटलं, फक्त कुठं आहे बुडा? बुड्याले शौक होता पान खर्या खायचा, दात तर एकही नव्हता, पण बंदे सुपाऱ्या फोडे, कसं फोडे का गिळून घे माहित नव्हतं. गेलो, बुडा घरी नव्हता, पण ती बुडी दररोज कार्यक्रमाला येत होती. पहिले कार्यक्रम होत होते तर मी म्हटलं का वा आजी, म्हटलं काही वर्गणी गिरगणी काही, म्हटलं तुझ्याकडे दा. महाराज म्हणे 10 कोठी भरून आहे म्हणे. हे म्हणे हे जे आहे का नाही गुडगं म्हणे, एवढं बदमाश आहे तुम्हाला आता दिसून राहिलं. मी हे जवानपणातच पाहिलं म्हणे किती बदमाश आहे. मग
नाही म्हणे बापा ते बुडकं लोय बदमाश आहे म्हणे, आता जेवढं आहे तर तेव्हा किती असेल म्हणे, मीच होतो त्याचा कार काढला म्हणे, एखादी राहिली नसती म्हणे यायच्या जो. मी म्हटलं का हो मग आता असं करणं बुड्या, म्हटलं तू नाहीतरी म्हटलं ऐकते तर ते ना म्हटलं ते बुडकं कुठे आहे पहा म्हणे. पहिले मी 4 जण गेलो होतो, रोडी महाराज, मी नाही का लीलाधर महाराज, खडसे महाराज गेलो. त्यांना म्हटलं बुडं कुठं आहे, खडसे महाराजले पाणठेऱ्याजवळ ठेवलं, लीलाधर महाराजले थोडंसं मंदात ठेवलं चौकात याच्यात, आणि रोटी महाराजले तुम्ही दरवाज्यात राहा म्हटलं. हे गुडगं तिथून निघालं का बरोबर एकामेकाला निशाणी करत जा. पाणठेऱ्यावर होतो भाऊ ते, बुडीला म्हटलं लवकर काढ. बुडीनं ते कोठी नसते काय, खालून निघते धान्य, वरतून टाका लागते, खालून काढा लागते, त्याला काय म्हणते कणगी का काही म्हणते ना. मग तिनं भाऊ थोडस वर केलं, महाराज घ्या म्हणे पोतं भरा म्हणे लवकर. जो भरणं चालू केलं भाऊ मी, ते काढत होती मी भरत होती, सट्ट पोतं भरलं. काय तर युरियाचं जास्त नाही, युरियाचं बोललं त्याला शिवून राहिलं आणि आणलं ते ओढत ओढत अंगणामध्ये, आणि असं उचला तेवढ्यात हे बुडगं कधी आलं काही पताही नाही. रोडी महाराज ठिकाणी, पाणठेऱ्यावरच्या ठिकाणी आलं. कोण रे म्हणे, अरे ढाळे महाराज. अरे बापरे, आता खूप झाली भानं फुटते आता. मग कशासाठी आले म्हणे, म्हटलं ते नाही का आम्ही म्हटलं वर्गणी करून राहिलो, पण त्या गावामध्ये फिरलो म्हटलं आम्ही, वर्गणी डाळच जास्त झाली म्हटलं यावर्षी, नाही का ज्याच्या घरी जाऊ त्यानं डाळ दिली. आम्ही म्हटलं काय झालं, डाळ जास्त झाली, एवढी नाही पाहिजे म्हणून हे डाळ म्हटलं तुम्ही विकत घेता का. अरे माझ्या घरी भरपूर आहे म्हणे, घेऊन जा लावा म्हटलं हात. मग बुड्याच्या हाताने उचलून घेतली आणि डाळ बहुत 4 किलो घरी आणली. असे आहे दान करी, नाही का, असंही असलं नाही पाहिजे. दानाचं महत्व खूप मोठं आहे. दानाचे अति महात्मा येते, पाप ताप ही जाते. तुमचे जेवढे पाप ताप आहेत दादा, तेवढे दानानं समून नष्ट होतात. कारण दानानं धनाची शुद्धता होते, दानानं धनाची शुद्धता होते, नाही का, आणि नामानं मनाची पवित्रता होते, नामानं मनाची पवित्रता होते, नाही का, होते ना. आणि चांगले कार्य केल्यानं या तनाची शुद्धता होते, नाही का. चांगलं कार्य जर केलं तर म्हणून चांगलं कार्य करत जा, सत्य कर्म व्हावे साई. काय नाही सांगायचं आजचे, नाही का, आज अशी परिस्थिती आहे, आम्ही आमची शोक